26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आमच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज भारत देश 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्ण भारत देशात उत्सव मनवत आहे आणि भारत देश हा सगळ्यात मोठा देश म्हणून तसाही डिक्लेअर झालेला आहे. त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर आणि ग्रामीण याचे सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतके कार्यक्रम होऊन राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी ही फार चांगली होत आहे. ग्रामीण मध्ये बाबा गुजर साहेब ते करून राहिले, ते जिल्हाध्यक्ष आहे. शहरामध्ये मी स्वतः करून राहिलो. येणाऱ्या निवडणुका आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जास्तीत जास्त कसा वाटा राहील त्याच्याप्रमाणे आम्ही निवडणुका लढणार आहे आणि आमचे लोक निवडून येतील. अजितदादा पवार झाले, प्रफुल्लभाई झाले, सुनील तटकरे साहेब झाले, राजेंद्र जैन झाले, हे सातत्यानं नागपूर शहराकडे लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यामुळं आजच्या तारखेमध्ये आमच्या नागपूर शहराची ताकद म्हणजे जर जे कोणते कामं असतील, कोणत्या याचे कामं असतील तर ते सुद्धा वरील लोक फार चांगल्या पद्धतीनं करून राहिले. दादा स्वतः लक्ष देऊन आहेत, प्रफुल्लभाई लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, याच्यात काही वाद. शहराची जबाबदारी तुमच्याकडे आहे. काय तुम्ही निवडून लढणार की काय तुमची भूमिका? जसं आमचे नेते ठरवतील त्याप्रमाणे ते होईल. जर त्यांनी सांगितलं एकटं लढायचं तर एकटं लढू, जर त्यांनी सांगितलं महायुतीत लढायचं तर महायुतीत. परंतु महत्वपूर्ण भूमिका एनसीपीची या निवडणुकीत राहणार. 100% राहणार आहे. आता तुम्हीच बघून राहिले की नागपूर शहरात विविध आंदोलनं झाले, विविध डेप्युटेशन झाले, हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करूनच राहिला. विदर्भामध्ये काय सांगाल एनसीपीच्या संदर्भात? तुम्ही काय विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणी तर एनसीपी तसंच वाढत चालली आहे. आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाले भंडारा आणि गोंदियामध्ये. गोंदियामध्ये आमचं उपाध्यक्ष हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेला. आज उद्या तिथे आमची याची निवडणूक आहे भंडाऱ्याला अध्यक्षाची. होऊ शकते तिथं वेगळ्या पद्धतीनं काही अजून हे लागेल, रिझल्ट लागेल, पण रिझल्ट आमच्या फेवर मध्ये लागेल म्हणून तसं काही म्हणजे भीती नाही आणि पक्ष चांगला वाढतो. महायुती आहे आणि महायुतीच्या या निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपण किती सीट्स जिंकणार आहात? आम्ही आमचे सगळे आता 2-2, 3-3 आमच्याकडे माजी नगरसेवक आहेत. आता तानाजी वनवे साहेब ते विरोधी पक्ष नेता सुद्धा राहिलेले आहेत कॉर्पोरेशनला. राजेश माटे आहे. तर हे दोघं तर माजी नगरसेवक आमच्यात आलेलेच आहेत आणि ते परत उभे राहतील, 100% निवडून येतील, ते याच्यात काही वादच नाहीये. परत त्यांच्या साथीने अजून बाकीचे लोक निवडून येतील. जर 4 लोकांचं झालं तरी सगळे मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देऊ.